नमस्कार, मी प्राजक्ता जर्नी विथ प्राजूमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कवर पेजवर तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉग कशाबद्दल आहे। तर आम्ही आमचे कुलदैवत घेऊन चाललेलो आहे तुळजापूर, जेजुरी आणि एकविरेला, जे माझ्या सासरचे कुलदैवत आहेत, थळी परिवाराचे ते। तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, नक्की धमालेल तुम्हाला। आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर आता वाजलेले आहे दुपारचे 4 आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहोत तुळजापूर जाण्यासाठी। तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघाच। हे आमचे थळी परिवाराचे कुलदैवत आणि आता सर्व रेडी झालेले आहेत निघण्यासाठी। श्रीजा, श्रीजा हाय हाय हाय। आता इथे निघण्याआधी सर्व दर्शन करत आहे देवांचं, आणि देवांचं दर्शन करून आम्ही आता पहिले निघणार आहे तुळजापूरला जाण्यासाठी। मी निघालोय ना, ही देवश्री, ही माझ्या दिरांची मुलगी। हाय कर देवश्री सर्वांना, मागे आहेत येत आहेत। तर आता आम्ही चाललोय बस जवळ। तर ही इथे आमची बस आणि आम्ही आता जाणार आहे। येस, तर ही आहे आमच्या गावची देवी। तर इथे भेटून आम्ही पुढे निघणार आहे। आई माऊलीचा जय। चला चला चला। आम्ही आलोय बसमध्ये, स्वतः निघालोय आम्ही। तर आम्ही सकाळी उद्या पोहोचणार तुळजापूरला। आणि ही पोरगी बघा माझ्या बाजूला येऊन बसली आहे मला सतवायला। देवश्री, देवश्री गाणं बोल ना, काहीतरी गाणं बोल ना। अशी कशी तू, ऐसी कैसी?
रात्रीचा प्रवास करत आणि खूप धमाल मस्ती करत आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो आहे सोलापूरमध्ये. तर आता थोड्याच वेळात तुळजापूरमध्ये सुद्धा पोहोचणार. तर पोहोचलो आहे आम्ही फायनली तुळजापूरला. तर आम्ही पोहोचलो सकाळीच आणि आता दर्शनासाठी बघितलंच देव घेऊन चाललेलो आहे. तर गर्दी तर दिसते इथे. बघू आता दर्शन किती वाजेपर्यंत होईल. तरी सगळे माझी फॅमिली. सो आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. समोरच हे तुळजाभवानी मंदिर. आता ओटी वगैरे घेतलेली आहे देवीची. आणि ते समोर सर्व थळी परिवार. सो सेम मॅचिंग साड्या आम्ही घातलेल्या आहेत. ते आमचे देव. आलोय आता आम्ही आतमध्ये. तर आतमध्ये येताच हे गणपती बाप्पांचं मंदिर सुद्धा आहे. तर बाप्पांचं दर्शन करूनच पुढे आई भवानी मातेच्या दर्शनासाठी जायचं. तर इथे बघा खूप गर्दी आहे. आज पण खूप गर्दी आहे. तर आणि मंदिरात तर अलाउड नाही आहे फोन. तर आम्ही दर्शन वगैरे करून नंतर तुम्हाला भेटते. आलोय बाहेर आणि इथे समोरच बघा ह्या टीव्हीमध्ये दिसते देवीची वस्त्रालंकार पूजा चालू होती. तर देवीचं दर्शन मस्त झालं. आणि आता जे गुरुजी होते त्यांनी देवसुद्धा आमचे भेटवले. आणि आता इथे ते बाहेर देवांची आमच्या आरती करणार आहे. संकट ने वरे जय देवी जय चांद्रपति जय देवी जय देवी ओम सर्वमंगलमंगले शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. ओम नेत्रकाले वक्रकाले दुर्गा क्षमास्वादाते स्वाहा नमस्ते. नमो तस्यै नमः बोल दुर्गा भवानी माता की जय. दर्शन तर झालं. देव पण भेटून झाले. आता बघूया आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे. तर तुळजापूरला आल्यावर ह्या ज्या ठिपक्यांच्या बांगड्या आहेत हिरव्या, तर इथे तुम्हाला बाहेर मंदिराच्या बाहेर बसलेले असतात. तर तिथून या बांगड्या नक्की भरा. कारण या बांगड्यांचा मान असतो आणि त्या इथून 2 का होईना भरायच्याच असतात. तर मीही भरल्या या बांगड्या. या बघा कल्पिता वहिनी. सेल लागलाय यांना ठेवायचे कामाला तर प्रॅक्टिस करतात. बोला आता. तर भवानी मातेचं दर्शन घेऊन निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला म्हणजे जेजुरीला जायला. तर जेजुरीला आम्ही संध्याकाळी पोहोचणार. तर त्याआधी एका ठिकाणी थांबून आम्ही बनवलं जेवण वगैरे. स्वरा आली.
या दोघींची ते चालले मस्ती. आणि हिने हे घेतलंय आणि ती मला पण घेणार होती देवश्री, पण ती मला तिचं देणार आहे. आणि ही हर्षिता. काय हर्षिता? हा, मस्ती नका करू. आणि अजून एक मेंबर आलेला आहे व्हिडिओ काढायसाठी झोक्यावर. सगळ्यांचं इनर चाइल्डहुड बाहेर येते ना, सगळे आतून लहान झालेत. आणि इथे आहेत खूप चिंचा, तर स्वराली बसवर चढून चिंचा काढते. स्वराली दाखव, स्वराली दाखव, इथं फेक. आणि हे लोक चिंच बघा किती मंत्रमुग्ध होऊन खात आहेत इथे. एक्सप्रेशन. अरे आता मोठ्या आई आल्या. रडका पोरगा. हा सगळ्यात रडका पोरगा आहे. एक्सप्रेशन दे, एक्सप्रेशन. तू टेन्शन नको घेऊ, तुझे एक्सप्रेशन कॅच केले. आता झाले सर्वांचं जेवण आणि आता मी निघालोय जेजुरीला जाण्यासाठी. आम्ही पोचलोय जेजुरीमध्ये. तर पहिला देव करा नदीवर अंघोळीसाठी नेणार, म्हणजे पोचलोय आम्ही करा नदीवर, तर आता देव अंघोळीला करा नदीमध्ये घेऊन जाणार. कोट कोट सदानंदाचा. आलोय, कुठे आलोय आपण? करा नदीवर. आणि आता संध्याकाळचा अंधार पडलाय आणि आहे इथे खूप लोक आहे, खूप गर्दी आहे करा नदीवर देवांना आंघोळ घालण्यासाठी. आलोय, आमच्या पण देवांना आंघोळ घालायचे करा नदीवर अभिषेक करायच्या आधी. हा, गर्दी आहे करा नदीवर. तुळजापूरच्या आई माऊलीचं दर्शन झालं, आई भवानीचं. आणि आता आलोय करा नदीवर. पाणी किती थंड होतं, खूप थंड होतं, पण शेवटी बर्फ पडत होता. पण देवांची आंघोळ करायची होती आणि देवांची आंघोळ झाली करा नदीमध्ये. तर आता चाललोय, बघू दर्शनाला, दर्शन भेटलं तर. आता आम्ही चाललो डोंगरावर. हा, गडावर. हा, पोचलो आम्ही रूमवर, तिथे रूम घेतला जेजुरीला. तर आता फ्रेश वगैरे होऊन अरे इकडून आपल्या पायऱ्या स्टार्ट होतील. कशाला या ना. चला आता जेजुरी आम्ही गडावर चाललोय देव घेऊन, देव भेटवायला आम्ही सर्व निघाले. ते पण सगळी फॅमिली चाललोय. यावेळेस उशीर झाला, उशीर झाला. पण ठीक आहे, भेटतंय, दर्शन पण भेटेल आणि अभिषेक पण होईल. चालेल, एक वेळेस उशीर पण चालते. इथे या ताई आणि हा अथांग. काय अथांग चाललाय ना आता गडावर. पहिल्यांदा चाललंय अथांग. थंडी वाजते, थंडी आहे नाही. हा तुम्ही बोला. हार्दिक पण हा रडका बघा आता पण रडतोय, पहिल्यांदा चाललाय. पहिलंच वर्ष आमचं यंदा हार्दिक सोबत. हा मग, कारण आमचे देव पण भेटवायला 3 वर्षांनी जातो. थोडंसं लेट झालं होतं, 3 वर्षांनी 6 वर्ष निघून गेली. सो आलोय फायनली देव भेटवायला. तर रात्री 9ला मंदिर बंद होईल आरती होऊ, पण आता 7:45 झालेत, तर आम्हाला अभिषेकसुद्धा करून भेटेल.
आणि दर्शन सुद्धा होईल, देव भेटून सुद्धा होतील. समोर हे मंदिर, गडावर चढण्याचा मुख्य महाद्वार, नंदी. कपडा वरती का? अरे 2 पायऱ्याच. पहिल्यांदाच आलेला जोडा जेजुरीला. जय मल्हार. चला थांब थांब. चला. सर्वे गेले दर्शनासाठी, तर देवांचा अभिषेक वगैरे होईल वरती, तळी भंडार सुद्धा होईल. मला जाणं पॉसिबल नाही कारण माझ्या पायाला मार लागला होता, सो तर मी नाही चढू शकत पायऱ्या, सो त्यामुळे मी गेली नाही. पण नक्की मी दाखवायचं ट्राय करेन की वरती अभिषेक आणि जे तळी भंडार करते त्याबद्दल जर कोणी व्हिडिओज काढले असतील तर नक्की दाखवेन. घरच्या मूर्त्यांना शगन शिविश्वे देवाः सुप्तवारी माळसाकांत मार्तंड भैरव देवता नित्यर्थ चरणी अभिषेक कोटी सदानंद महाराज की जय, महाराज की जय, माई मानवाई माता की जय, भवानी माता की जय, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदे उदे, भैरवनाथाचे सांग भरे, सदानंदाचा येळकोट, तर देवांचा अभिषेक वगैरे झाला आणि आता इथे होणार आहे देवांचा गोंधळ. तर त्याच्यासाठी हे सर्व मांडलेलं आहे देवांच्या गोंधळासाठी.
देवा देवा तुमची सेवा नाही घडली कधी. या परपंचामध्ये बालपण व्यर्थ गेले विषयाच्या पायी. देवा मार्ग दावा आधी. लक्ष्मीताई खरी आणि बाप्पा पण चांगलं असेल. लक्ष्मीताई खरी बघा आणि प्रगतीताई खरी बघा. आई अंबाबाईचा जोगवा भावाने दिली बघा. त्यांनी दिली एक हाताने सदानंदाचा. इथे खूप सुंदर असा गोंधळ झालेला आहे देवांचा आणि आजचा डे खरंच खूप मस्त गेला. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आम्ही जेजुरीमध्येच आहोत. काल देव भेटून आलो गडावरती आणि अभिषेक गोंधळ सर्व झालं आहे आणि आता आम्ही सकाळी निघालेलो आहे जायला आपलं एकविरेला. तर एकविरेला सुद्धा आमचे देव भेटवायचे आहेत. तर ब्लॉग अजून पुढे आहे, पूर्ण बघा, नक्की धमाले. तर आता आम्ही इथे नाश्ता वगैरे करून निघणार आहोत. तर ते सकाळचा नाश्ता कांदे पोहे बनवलेत आणि चाय. आता नाश्ता वगैरे करतोय आणि टोस्ट पण आहे आणि त्यांच्या पोरीसाठी दूध घ्यायला आले. तरी इथे टोस्ट पण आहे, सगळं आहे खायला. कसे झाले कांदा पोहे? रिव्ह्यू. आणि बनवणारे शेफ इथे आहेत. शेफ आमचे मस्त जेवण बनवतात आणि कांदे पोहे पण छान बनवले. सो या माझ्या काकी आहेत. खाण्यामध्ये गुंग. समोरच हा जेजूरगड. इथे आमचे एनी टाइम डान्सर आहे ना, डान्सर. मग जिथे गाणं वाजलं तिथे नाच करायचा, डान्स करायचा. काय काय खाते ते? टिश्यू ना, खायचं नाही ते. सो आता आपण कुठे चाललो? कुठे चालली? एकविरेला आहे ना. तर ही आमची बस आणि आम्ही आता सर्व चाललो. जय. हे बघा कसले आणले खिल्लारी बाय.
फाटली बोलते रडतात का रडायचा चेहरा लोक ते तुम्हाला सेवा आम्ही दिले ते आमच्या केलाय सत्कार आता लाडकी बहीण योजनेतून आलेले पैसे सर्व आता आम्ही ठरवलंय मुन्ना भाऊंचा झाला ना तुम्ही देणार आहात स्पॉन्सरशिप मुन्ना भाऊ आम्हाला देतील जेंट्सला नाही दिलं तरी चालेल काय झाल्यावर कशासाठी द्यायची काय झाल्यावर ते सांगा बोला बोला ड्रेसला नाही बघा कशाला बोला बोलायचं आहे ना तर ते ऐकून घ्या ऐका हो ऐका दवंडी आहे ऐका ऐका मुन्ना भाऊंचं यंदा लग्न झालं ना यंदा पुढच्या वर्षी किती महिने राहिले यंदा तू बोल ना 2025ला 26ला लग्न झालं ना मुन्ना भाऊंचा कुठल्या 26? जेव्हा आपण तेव्हा पोरींना साडी सुनांना ड्रेस घेतला वहिनी आम्ही काय केलं सांगू माझ्याकडनं मॅक्स तर आम्ही आता आलो आईच्या माहेर घरी पहिला देव भेटवण्यासाठी. आईच्या माहेर घरीच पहिले येतात काही असेल ते आणि भेटून मग पुढे जातात. तर आम्ही आलोय देव घेऊन. हे समोर काळभैरवनाथ मंदिर. आईच्या माहेर घरी आलेलो, भेटवले देव आणि आता चाललोय आईच्या आता डोंगरावर जायचे दर्शनाला, देव घेऊ भेटवायला आमचे. तर दर्शन करून आलो आम्ही काळभैरवाचं आणि इथे घेतलंय आता रूम. म्हणजे आता जे दुपारी जेवण वगैरे होईल आमचं इथे कारल्यामध्ये. सो ऊन बघा खूप आहे आणि मी खरंच गॉगल लावून जाणार आहे आता, कारण मी तर वरती जाणार नाही दर्शनाला. सो पायथ्याजवळ आम्ही चाललो आहे आणि भरपूर ऊन आहे आणि थंडी पण खूप पडते रात्रीची. सो घसा पण थोडा खराब झाला आहे सर्दीमुळे. सो आता जातो आहे आम्ही ते पायथ्याजवळ दर्शनासाठी. आम्ही आता सर्व जेवून वगैरे निघालोय देव घेऊन घरी जाण्यासाठी.
जय. इथे आम्ही देव घेऊन आलोय. तर आता ह्या कल्पिता वहिनी बघा सगळ्यांचे घेणार आहेत, कोणाला कसं वाटलं आहे ते. तर बघा बोलतायत त्या, बोला. आपण सुरुवात करूया. पण कशासाठी कशासाठी तुम्हाला कसं वाटलं पहिले सांगा. आपण सगळे एकत्र गेलो देव घेऊन, मग तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. माईक मध्ये. अरे असं कसं तुमच्यापासून सुरुवात. हा सांगा कसं वाटलं काय. चांगलं वाटलं, मस्त वाटलं, एकदम भारी वाटलं. चांगलं वाटलं, मस्त वाटलं. आता सगळ्यांना मी विचारते कसं वाटलं कसं नाही. आता मी सुरुवात करते विशाल घरीपासून. बोला तुम्ही कसं वाटलं. खूप छान वाटलं आणि अशा 4 वर्षे सहकार्य करून अशी 4 वर्षे आता आमच्या आप्पा बाबा सांगणार आहे. बोला बाबा. आम्हाला अतिशय आनंद आणि आनंद झाला. आता आमच्या सुनीताई बोलणार आहे. थँक्यू. आता ऋषाली ताई बोला नाही. कसं वाटलं तुम्हाला सर्व एकत्र. 2 शब्द खूप छान. अरे त्यांचा तिथे नाचून ओरडून आवाज बसलाय. तुम्ही काय नंदनबाई. आता येस मेमोरेबल. आमच्या सासूबाई आहेत. हा आता या तुमच्या सासूबाई संगीत पाटील. आपण यांच्याकडनं आहेत. लक्ष्मी झाली तर माझ्या सासूबाई. आपण त्यांना विचारूया. आवाजात जोरात. हा जोरात. छान झाली. ट्रिप छान झाली पण थँक्यू. आता आपण देवांशला विचारूया. आपण श्रुतीला विचारूया. आता तुमचे दीर. आता आपण आपल्या जाऊबाईंना विचारूया. दीर आणि जाऊबाईंना विचारा. दीर आणि जाऊबाईंना विचारूया. एन्जॉय केलात. पुढचं पण बोला काय कसं काय. अहो भाऊ बोला बोला काय. आता इथं नाव आपण आता सिटीला विचारूया. जाऊबाई. आपण आपल्या जाऊबाई त्याला पण विचारूया. गावासाठी देवदर्शनाला सगळ्या कुटुंब गेला. खूप मजा आहे. थँक्यू. या आता
कोलीला विचारू कोण आहेत त्या भाच्या? हा, ह्या दोघी भाच्या आहेत आणि सोनाली थरी ही पोरगी आहे आमची. हे तिघांनी एकदाच बोला, तिघांनी एकदाच बोला. कसं वाटलं? हा फटकवीन बाबा. तुमचे दीर जाऊ दे असं बसा. जाऊ दे आपण विचारू किती खालीला विचारूया कसं वाटलं पिकनिक. छान वाटलं. असंच नेहमी सगळ्यांनी यावं, सगळ्यांच्या सहकार्याने सगळं व्यवस्थित झालं आणि अशीच मजा आपण नेहमी करत राहू हीच सगळ्यांना विनंती. जय नांदेड. राकेश खरीला विचारू, हे पण आमचे दीर आहेत मोठे. थांबा जरा, थांबा जरा, सगळ्यांना थांबा जरा. पिकनिक मध्ये कसं वाटलं? लय भारी वाटलं. तुमच्यावर बोललीच नाही पुढे. जय नांदेड. माझा पोरगा गेला बात. दिलू दादा. माझं नाव दिनेश आहे. आमच्या वहिनी पिता अशी नांदेडवाल्या आणि कधी नेक्स्ट ट्रिप साठी रिओचे 4 बॉक्स आम्हाला कन्फर्म केले. कोण आहेत? दीर आहे, दीर आहे. आता यांचं पण लग्न करायचं आहे. अरे देवा, म्हणजे काय पोरगी बघा कमेंट. हा, आणि जर पोरगी असेल चांगली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर चांगली असेल, शिकलेली, कामाला तर आम्हाला डायरेक्ट सांगा. कमेंट करून डायरेक्ट सांगा. आता आपण पुन्हा विचारू काय मस्त वाटलं जरास. एक गोष्ट तुम्ही स्पॉन्सरशिप केलीत तर आपण दरवर्षी जाऊ. थँक्यू. हरी लग्नाचा विषय. आता आपण पाऊसर बाबा आहेत ते आमचे सासरे आहेत. त्यांना आता आपण विचारू कसं वाटलं पिकनिक. मला खूपच मजा आली. पिकनिक खूप एन्जॉय केली मी. आणि हे जे पिकनिक अरेंज करणारे अध्यक्ष विशाल खली यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आपल्याला जे 2 दिवस आपल्याला जेवण वगैरे चांगलं बनवून देतात, नाश्ता बनवून देतात, ते जे महिला मंडळ आहे त्यांचा देखील मी आभार मानतो. माझी सुनबाई, काय नाव तुझं? आणि याने आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केल्या, तसेच लेडीजसाठी साड्या स्पॉन्सर केल्या आणि मुलींसाठी काही कुर्ते स्पॉन्सर केले. त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांचा नवसाचा दिवा पेटलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांनी स्पॉन्सर केल्या. पुढच्या वर्षी असेच दिवस दिवे पेटत राहू आणि दरवर्षी स्पॉन्सर करू ही विनंती. जय बेला. पुढच्या वर्षी वाटी कमेंट नाही, विचारू यांचं नाही ते टाकणार आहे. पिकनिक खरोखर सुंदर आणि मजेशीर होती. पिकनिक बद्दल सांगण्यात झालं तर वेळ पुरणार नाही, पण सगळ्यांनी जे सहकार्य केलं ते एक अस्मरणीय असत होतं. म्हणजे या आठवणी घेऊन आम्ही आता वर्षभर वाट बघू कधी पिकनिक येणार, वंशाचा दिवा कधी पेटेल. कारण का पैसे तर खूप सगळी लोक कमवतात, फक्त आमच्या कल्पिता वहिनीकडे लाखपणे मी सांगू शकतो. पैसे सगळे कमवतात पण देण्याची दुवत पण प्रत्येकाला पाहिजे. कल्पिता वहिनीकडनं आम्हाला दिसून आली. आणि महिलांना नाही, मुलींना नाही, जेंट्स सगळ्यांसाठी काही नाही काही देण्याची दुवत ठेवली. त्यांच्यामुळे त्यांच्या पहिले टाळ्या झाल्या पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रडू नका आता रडून ट्रिप ही अशीच एका माणसाकडून होत नाही, प्रत्येकाचा सपोर्ट लागतो आणि सगळे सहकार्य केलं आणि वेळात वेळ काढून सगळे लोक आली.
6 वर्ष मला तर वाटतं यावर्षी ट्रिप होणारच नाही. पण किती वेळा प्रयत्न केले की आपण देवाला नेऊया जेजुरी, पण घडलं नाही. पण आज सगळ्यांनी वेळात वेळ काढून सगळे आपली कामं बाजूला ठेवून, आपले प्रॉब्लेम बाजूला ठेवून सगळे लोक आज आली. मला एवढं भरून आलं आणि नाही कारण सगळ्यांचं योगदान आहे. आणि आता महावीर पाटील आणि जावई लाडके सगळ्यात चांगले आणि 1 नंबर. आणि त्यांना विचारून काय तारीफ केली. मी महावीर पाटील, मी पुण्याचा रहिवासी आहे. माझी वाईफ बाजारपूरची आहे, जे सासूवाडी बाजारपूरची आहे. मला इथं आमंत्रित केल्याबद्दल खरं तर थली परिवाराचं मी अभिनंदन करतो. तुमचा थली परिवार खूपच चांगला आहे, समाधानी राहो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. कल्पिता वहिनीबद्दल 2 शब्द आपल्या ट्रिप बद्दल बोलतो. आपली ही ट्रिप 3 दिवसाची होती. 3 दिवसात मी खूप एन्जॉय केलं. माझ्या भाच्या, माझी वाईफ, माझी मुलगा आणि मेवणे तुमचे सासरे परिवार खूपच चांगले होते, शब्द चुकतात, खूपच चांगले आहेत. आणि मला या ट्रिपमध्ये दरवर्षी येतो, पण असं मला कधीच वाटलं नाही का मी या ट्रिपमध्ये 6 वर्षानंतर आलोय. मला असं वाटतंय मला वर्षच झालाय या ट्रिपमध्ये यायला. दरवर्षी ट्रिप करा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ट्रिपला सगळ्यांचा सहयोग आहे, विशेष म्हणजे आमच्या कल्पिता वहिनींचा मोठा हातभार आहे. या ट्रिपला मोठ्या कल्पना स्पॉन्सर करत जा. अशाच आशीर्वाद तुमचे सगळे आमच्या पाठीशी. जय नांदेड. चांगलं वाटतं. आणखी काय बोलणार, आमचा मारामारी करतो पण एकत्र बसतो. काव्याच्या टी-शर्टवर नाव नाही लिहिल्यापासून आता काव्य थळी म्हणजे माझा पोरगा आहे. कसं आता आपण साईश पाटीलला विचारूया, तो माझा भाचा आहे, त्याला कसं वाटलं पिकनिक बद्दल? काय बोलायचं. जाऊ दे. आता एक मोठे माणूस राहिलेले आहेत, लक्ष्मण थली, दादा आपण जाऊया भेटायला. चला. धन्यवाद. आपलं पैसा तुला काय बोलायचं बोलायचं बोल. आता दरवर्षी आम्हाला चांगलं कुठे वगैरे घेऊन जा, फिरायला घेऊन जा, पिकनिक काढा. या माझ्या 2 ह्या भाच्या आहेत आणि मुलगी आहे, अजून पोरी आहेत पुढे. ठीक आहे, त्यांना देऊ आपण. ठीक आहे. हे लक्ष्मण थली आहे, हे माझे सासरे आहेत. आपण यांना विचारू पिकनिक बद्दल कसं वाटलं, कसं नाही. बोला पुढे या. आता दुनिया सगळे जोरात बोला. पोराची सुनेची यांची दुनिया चालू आहे. पुढे काय पिकनिक कशी झाली, काय कसं सांगा आम्हाला, कसं वाटलं? देव नेले. अजून दुसरा काय बोलू शकत नाही. मच्छी खायला नाही. मजेत झाला ना. असाच चालून द्या, आम्ही नसतो तरी चालून ठेवा. सॉरी या
एक माझीकडे मिस्टेक झाली. अथांगला मी विचारलं नाही, आपण त्याला विचारू कसं वाटतं. अथांग कोण आहे सांगा. अरे तुम्ही सांगा. अथांग जोरात बोल, त्याच्यात बोल. कसं वाटलं तुला? कसं वाटलं? आवडलं? मग सांग मला आवडलं. आणि बोल सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चालेल. आता आपण व्हिडिओ इथं. आणि तुम्हाला जर ह्यांची कॉमेंट्री आवडली असेल तर नक्की त्यासाठी लाईक द्या. आणि थँक्यू. माझ्या जाऊबाई आहे. राजू त्याच्यावर जाऊन व्हिडिओ बघा. आणि आता त्यांना विचारू पिकनिक बद्दल कसं वाटतं. आणि खूप 6 वर्षानंतर सर्व फॅमिली एकत्र गेलो, खळी परिवार. तर खूप मेमोरेबल होता हा डे आमच्यासाठी. आता 3 वर्ष तर वाट बघावी लागणार आहे, पण आम्ही नक्की वर्षातून एकदा पिकनिक करायचं ट्राय करू सर्व एकत्र आणि नक्की जाऊ. आणि तुम्ही तर व्हिडिओ बघत असतील तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. थँक्यू. फायनली आमचे देव आलेले आहेत घरी. आणि आता इथून आम्ही नेणार त्यांना वाजवत आणि नाचत देवांना.
देवांना वाजत गाजत आणलं घरी आणि देव आले घरी भेटून आणि आता देवांची आरती वगैरे करणार. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुख करता दुख हरता